एखादा राजकीय नेता म्हटलं की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात। खरं तर राजकीय नेता किंवा एखादा आमदार, खासदार हा नागरिक आणि प्रशासन यांच्यामधला एक दुवा असतो। लोकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्या समस्यांची सोडवणूक करून जनतेची रोजगारिक आणि भौतिक समस्या दूर करणं हे काम खऱ्या अर्थाने एका लोकप्रतिनिधीचं असतं। आणि लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक। पण अलीकडच्या काळामध्ये जर का आपण बघितलं तर आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या कालांतरानं आपणच जनतेचे मालक आहोत असा आविर्भाव अंगाला चिकटला जातो। त्यात वरिष्ठ नेत्यांशी जवळीक आणि त्यांनी केलेल्या कौतुकांची हवा डोक्यात शिरली की शांत बसून निवांत निद्रिस्त अवस्थेत त्या ठिकाणी जावं असं वाटतं। म्हणजेच काय तर कालांतरानं अशा लोकप्रतिनिधींचं जनतेकडे दुर्लक्ष होतं आणि आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरत जातं। पण मित्रो, या सगळ्याला अपवाद म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या विचाराचे देखील लोकप्रतिनिधी आहेत, जे आपल्या कर्तव्याचे पूर्णपणे भान ठेवून त्या ठिकाणी काम करत असतात। जनतेला आपल्या विश्वासात घेऊन काम करत असतात। कोणत्याही पद्धतीचा भेदभाव न ठेवता सर्वच आपले म्हणून काही लोकप्रतिनिधी आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून त्या ठिकाणी काम करत असतात। आणि या सगळ्या कॅटेगरीमध्ये बसणारे एक नेतृत्व म्हणजे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे आमदार सत्यजित देशमुख उर्फ सत्तूभाऊ। आता हे सत्तूभाऊ जे आहे ना, तर शिराळा विधानसभा मतदारसंघातील सगळी जनता, सगळे नेते मंडळी, कार्यकर्ते, त्यांचा मित्रपरिवार म्हणजे एकंदरीत सगळेच त्यांना प्रेमानं सत्तूभाऊ म्हणतात। कारण सत्तूभाऊ हा एक प्रेमाचा शब्द आहे, आपुलकीचा शब्द आहे, जिव्हाळ्याचा शब्द आहे। सत्यजित देशमुख साहेब म्हणण्यापेक्षा सत्तूभाऊ म्हटलं की त्यामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि आपला माणूस वाटतो आणि म्हणूनच त्यांना प्रेमानं सगळे सत्तूभाऊ म्हणतात। मित्रो, आज अचानक सत्तूभाऊ यांच्याबद्दल बोलण्याचं कारण काय असा जर प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि नंतर आपण चर्चा करूयात। पाहिलंत मित्रो, नवरी मुलीचे मामा आणि नवऱ्या मुलाचे मामा या दोघांनी ताबडतोब वधू आणि वराला घेऊन स्टेजवरती यायचं आहे, कारण लग्नाची वेळ अत्यंत जवळ आली आहे असे जेव्हा स्वर लग्न लावणाऱ्या गुरुजींच्या तोंडामधून उच्चारले गेले तेव्हा मुलगीच्या हाताला धरून डाव्या हातामध्ये तलवार घेऊन मुलीला स्टेजवरती घेऊन जाऊन मुलीच्या मागे ठामपणे उभा राहणारे कोण होते तर ते होते शिराळचे आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख। आता सत्यजित शिवाजीराव देशमुख या नावाचा पूर्ण उल्लेख का तर सांगतो। मित्रो, सत्तूभाऊ यांचे वडील म्हणजेच स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब जेव्हा हयात होते तेव्हा देशमुख साहेबांच्या कोकरूड येथील निवासस्थानी कमळाबाई नावाची एक महिला घरकाम करण्यासाठी होती आणि ती कमळाबाई नावाची महिला जवळपास 50 वर्ष देशमुख साहेबांच्या घरी काम करत होते। देशमुख साहेब आणि त्यांच्या पत्नी सरोजिनी आई साहेब यांनी त्या कमळाबाई नावाच्या महिलेला आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे दोघांनाही जपलं होतं। तिच्या कपड्या लत्त्यापासून ते पूर्णपणे जेवणाखाण्यापर्यंत, गैरहजेरीमध्ये पूर्ण विश्वासाने घराची जबाबदारी देण्यापासून ते घरामध्ये जिथं जिथं हवं तिथं वावरण्याची मोकळीक या कमळाबाई नावाच्या महिलेला होती। जरी ती घरामध्ये घरकाम करत असली तरी देशमुख साहेब आणि सरोजिनी आई यांनी एक आपुलकीची वागणूक तिला दिली होती, कारण देशमुख साहेब हे पहिल्यापासूनच प्रेमळ होते। त्या कमळाबाईला अनिता नावाची एक मुलगी होती। कालांतराने कमळाबाईचं काही आजारानं निधन झालं आणि ती अनिता नावाची मुलगी आपल्या आईच्या जागेवरती देशमुख साहेबांच्या घरी त्या ठिकाणी काम करू लागली। तेव्हा देशमुख साहेब यांनी सत्तूभाऊ यांना म्हटलं होतं की ही देखील आपलीच मुलगी आहे, तुझी बहीण आहे,
तिला एका मुलगीप्रमाणे आणि एका बहिणीप्रमाणे आपण जपलं पाहिजे. कालांतरानं त्या अनिता नावाच्या मुलगीला कोणी नसल्यामुळं स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांनी स्वतः आपल्या उद्योग समूहामध्ये काम करत असलेल्या बिऊर येथील बजरंग गोसावी सोबत त्या अनिताचं लग्न लावून दिलं. स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचा विचार करून तिचा संसार उभा केला. तिला लागणारा सगळा कपडा लत्ता, भांडी, संसार सट या सगळ्या गोष्टी देशमुख साहेबांनी त्या अनिताला दिल्या होत्या. माणुसकी म्हणून एका आई वडिलांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं. खरं तर हा देशमुख साहेबांच्या मनाचा मोठेपणाच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. मित्रो, काल चिखली तालुका शिराळा या ठिकाणी असणाऱ्या लायन्स क्लब या मंगल कार्यालयामध्ये बजरंग आणि त्या अनिताची मुलगी गायत्री, या गायत्रीचा लग्न सोहळा काल पार पडला आणि गायत्रीला स्वतःच्या हातानं धरून स्टेजवरती घेऊन जाऊन तिच्या पाठीमागे मामा म्हणून ठाम उभा राहणारा तिच्या हक्काचा मामा सत्तूभाऊ होता. मित्रो, शिराळा विधानसभा मतदारसंघ आणि शिराळा पंचक्रोशीचा विकास पुरुष म्हणून स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्यांचाच प्रेमाचा वारसा जशास तसा सत्तूभाऊ यांच्यामध्ये काल त्या ठिकाणी बघायला मिळाला. जे प्रेम देशमुख साहेबांच्या मनामध्ये होतं, जी भावना देशमुख साहेबांच्या मनामध्ये होती, जी आपुलकी देशमुख साहेबांच्या मनामध्ये होती, त्या सगळ्या गोष्टी सत्तूभाऊंच्या मनामध्ये जशास तशा त्या ठिकाणी बघायला मिळतात. मित्रो, एवढंच नव्हे तर त्या अनिताच्या मुलगीचा म्हणजेच गायत्रीचा संसार उभा करण्यासाठी देखील सत्तूभाऊंनी हातभार लावलाय. पण तो किती लावला, काय केलं, केवढा लावला हे मोजत बसण्यापेक्षा त्या मुलीच्या मागं तलवार घेऊन तिचं रक्षण करण्यासाठी रक्ताचा नसूनही नात्याचा मामा उभा राहतो, तेव्हा त्या मुलीच्या आयुष्याचं सार्थक झालं अशा भावना त्या गायत्रीच्या मनामध्ये होत्या. स्वर्गीय देशमुख साहेबांनी त्या अनिताचं लग्न ज्या पद्धतीनं लावून दिलं त्याच पद्धतीनं त्या अनिताच्या मुलगीचं म्हणजेच गायत्रीचं लग्न देखील मामा म्हणून पाठीमागे उभा राहून सत्तूभाऊंनी आपलं कर्तव्य पार पाडलं. मित्रो, आजकाल आपल्या सख्या नात्याला सुद्धा कोणी वेळ देत नाही. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या नात्याला धीर देणं ही सुद्धा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. मागच्या 2 दिवसातच आपण पुण्यामध्ये बघितलं की वैष्णवी हगवणे या तरुण असणाऱ्या मुलीला आत्महत्या करण्याची वेळ आली. प्रेमविवाह असून सुद्धा मुलीच्या वाट्याला अशी परिस्थिती येत असेल तर मुलगी आहे म्हणून तिला काहीच किंमत नाही का, असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळं प्रत्येक मुलीच्या मागं सत्तूभाऊ सारखा भाऊ असणं हे खूप महत्त्वाचं आहे. सत्तूभाऊ, तुम्ही शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात, राज्यामधले एक प्रमुख आमदार आहात. मी आमदार आहे म्हणून मी मागे कसा उभा राहू, लोक काय म्हणतील, असा कोणत्याही पद्धतीचा विचार न करता तुम्ही त्या मुलीच्या पाठीशी मामा म्हणून ठामपणे उभा राहिलात, त्याबद्दल तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आपले वडील स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांनी दिलेला प्रेमाचा वारसा इथून पुढे देखील आपण अशाच पद्धतीनं जपावा आणि ज्या पद्धतीनं तुम्ही गायत्रीच्या मागे एक मामा म्हणून ठामपणे उभा राहिलात, त्याच पद्धतीनं मतदारसंघातील प्रत्येक मुलीच्या मागे भाऊ म्हणून तुम्ही प्रत्येक पावलापावलाला उभे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद.